कशी आहेत आपली नवीन बालिंगी? चांगली आहेत ना. तर आप्पांना खास बालिंगी दाखवायसाठी मी इकडे आणले मित्रांनो. अयो आताच काढलेत वाटतं बारीक बारीक. लका 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 लय मस्त पिल्ले आहेत. हवा घरनं आणली बाबा. रगायत सरांना निस्ती गावाच्या वरातनं पळते तेव्हा का धडधडा. आंबा पाडायचं चालले. राऊंड झालेला आहे आणि सगळी मेंढर बघा पडेल गेले ते आपली. दुसरा राऊंड चालू झालेला आहे बघा. वेळेशी वाट नव्हती ना त्यावेळेस मित्रांनो तेव्हा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे. मेंढर धुवाय आणलेला लावायचं चाललंय आमचं. मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपली मेंढरं त्या दिवशी कातारले तुम्ही तर पाहिलंच. तर आता काय असतं माहिती का, मेंढरं कातारल्यानंतर मेंढरांच्या अंगावरती जे त्या मिश्रित तेल असतं आणि ते तेल जे बसतं त्या तेलामुळं अख्खा मळाबिळाने बेकार होती मेंढरांची. अंगावल्या खापल्या जातात. तर आज फायनली आपण मेंढरं कातारल्यानंतर धुयला नेणार आहे. ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला सगळी मेंढरं आले तर या ठिकाणी. आणि या ठिकाणी बघा काय विमानाचं हॉटेल मित्रांनो. बघा हे विमान आहे सगळं. बघा हे विमान आणि हे हॉटेल आहे मित्रांनो. हो का इथं भरपूर लोक बिक जेव्हा येतात. आणि तिथंच आपले मेंढरं बी आल्या तेव्हा. तर एक फणशीचं झाड आहे मोठं. फणसं बी भरपूर आहे त्याला. बघा ते अजून बारीक आहेत. हळूहळू हॉटेल मोठी बघा कशी आहेत. रगायत सरांना निस्ती गावाच्या वरातनं पळते तेव्हा का धडधडा. सावली धरते ते मित्रांनो. ऊन लय लागतं या दिवसात. आता उन्हाळा वाढत चाललाय लय. मेंढरं चालवली मित्रांनो का वाटाला लावल्या ते. आणि थोड्याच वेळात वड्यातनं जाणार आहे आपण नाही का. आपल्या वड्याचं याचं पाणी आटले. आता रस्ते झाले ते या. आता नानायच्या तिकडंच चालवले ते. हळूहळू आपण तिकडंच चाललो या मित्रांनो. मी मेंढरं मोहरं बोलवायला आहे. दादा आता आपली मागचे घेऊन येतात आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही पोचल आपल्या नाणीवरती. तर मेंढरं तर नाणीवरती पोचणार आहेत. तर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं आहे का नाही बघा. तेवढं शेजारचं बटन दाबलं आहे का नाही तेवढं बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे लवकरच तुम्हाला पुढं आता गेलं की मेंढरं कशी पावतात ते दाखवतो. मंदिर ओळखलं का तुम्ही? आपली मेंढरं नाणीवाल्या ते आता तर का त्या मंदिरापाशी धुवायचे ते. इथं बघा आपलं बजरंग बली आणि आपली मेंढरं आता देवळाच्या मागून. हेच रस्ते आपल्याला मागून असं पडायला जायचा. इथं सारावलंय बिरावलंय मित्रांनो. लय भारी निसर्गाचं रम्य वातावरण आहे इकडं. आता पुढे पड्याला सगळी मेंढरं पाणी पिते. काय बघा आपला बालिंगा कातारला ती कसा दिसतोय आता. पोरं काय करते ते आंब पाडते ते. आंब बघा आंब्याचं आंब काढते ते. अरे काय रे गावते ते का गावते ते का आंबे. आंबा पाडायचं चालले. शाळेत जाता का नाही रे? किती वाजता? 11 वाजता सुट्टी आता. हा हा तुम्ही आपलं सुट्टी दिवशी आलाय काय आंबा न्यायला? होय रे. घड आहे आमच्या बघा तिकडे. होय आलेले बघून पळालं गडी. मेंढरांना बेथे रावती आपल्याला. मेंढरं आल्या तर नाणी मित्रांनो. हो का आपली फेवरेट नाणी. हे तर काय आपल्याला त्रास होत नाही जास्त. मेंढरं डायरेक्ट उड्या हाणतात. आता एवढंच आहे मेंढरं लावायचं आज का बसतो का काय जणू. पाणी पार आटलंय. त्या दिवशी बरंच पाणी होतं. त्या दिवशी या फरशीच्या वर पाणी होतं. पण आज पाणी पार तसंच वाटतंय. लागल दादा. बघा मेंढरं सगळे आले ते. धरायचं चाललंय दादांचं. हो का एकाला तर धरलं.
दूध पिळत्यात आहे, दूध तो दूध पिळायचं चाललंय. असं नाणी दूध बीत पिळायला लागतं आपल्याला. जायला सुरुवात झाली आता बघा. पाणी कमी झाल्यामुळं खाली जाऊन जात्यात या. दुसरा राऊंड चालू झालेला आहे बघा. तिकडून जात नव्हती मित्रांनो, ट्राय केलं दुसरीकडे, त्यामुळे उशीर झालाय. आणि दुसरा राऊंड चालू झालाय. आता आपलं दादा आणि आई सगळे पावत्यात आहे. आणि शेरड बघा, शेरडांना काय धुवत नाही मित्रांनो आपण. शेरड मस्त झाडाखाली उभे राहिले ते. हो, आत्ता वाजल्या 2:30. तर काय यायनाच मित्रांनो बोलवून. आता आई मी चाललोय त्यांना आणायला. बिहावी भरपूर वाटतं, कारण का तर सगळं खचपान सगळं नाही का असं इचुकाट्याचं का नाही आहे. हे तर आपली मेंढरं सोडून कोणी येत नसेल बाबा, त्यामुळं भीती आहे. हा साप होता दिवाळीला घालायचा. हा मोठा साप होता मित्रांनो. मेंढर तर हालानातच. मेंढर म्हणजे असे आम्हाला बोलवून नेत्यात आणि फसावत्या ते. आलोय आता मेंढरान पशी डायरेक्ट हाणायला. चालल्यात आहे आपली, पण रस्ता एकदम खतरी आहे मित्रांनो. असं दसाड आणि त्या दसाडाच्या कडेने जावं लागतंय बघा. एक कहा फस गया मै असं वाटते डायरेक्ट का. वेळेस ही वाट नव्हती ना त्यावेळेस मित्रांनो, तेव्हा आपण व्हिडिओ शूट केलेला आहे मेंढर धुवाय आणलेला. त्या व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर व्हिडिओ आवर्जून पहा. कारण का जर त्या व्हिडिओमध्ये बघा किती अडचण होती आणि आपली कुकरी बिकरी बी अडकलेली मित्रांनो, नाही का. कुकरी बिकरी अशी जाळवंडात खेळ गुटलेली, त्यामुळं हा रस्ता एकदम धोक्याचा होता आपल्या मेंढरांसाठी. आता उन्हाळ्यामुळं गवत बिवत वाळलंय, त्यामुळं झालाय रस्ता. पाण्यात शिरलेलो इकडून मेंढरं घालायची होती, मेंढरं काय शिरली नाही. आता पुन्हा जुन्याच जागेवर आणल्या ते. करडोबा कुठं गेले देवळा हो का. एवढ्यावर कसं काय केला गडी. तिसऱ्या राऊंडला मेंढरं गेल्या ते पाण्यात आता. हो सगळी एवढी मेंढर राहिल्या ते आणि एक करडो राहिले. करडो जात आहे का नाही यांच्या बरोबर बघू आता. बघा पाणी भरपूर खराब होते मित्रांनो. खोल नाही ना राहिलं तो का गडूळ होते जाग्यावर. महादेव महादेवाला साखर ठेवून ये. साखर आणली आज मेंढर आणायला. लावायचं चाललंय आमचं. गण लागलाय आपल्याला. आईने लावलाय आईने. आता काय केलंय या ठिकाणी. ही मेंढर नांदली की नाणी पण जावं लागते. 7 फरं पंचून 7 फरं यायचं. हा आणि असं इथं मांडायचं आणि ते मांडून मग हे असं हळद कुकू व्हायचं. 7 निवड ठेवायचा. नाणी पण जायची म्हणजे. हा हे राहिलेलं हळद कुकू असं पाण्यात सोडून द्यायचं. ती एखादी चिकटली असेल, हा तिला वाचवाय गेली असेल, ती 5 चिकटले एकदम. तसं नाही आहे. रातचे ते येऊन त्यांनाच निवारासाठी असं म्हणजे नाही का, तार येऊन बसायसाठी ती लटकाय गेली. ती दुईक करंट लागला ती मरली. आपल्या आईला प्रश्न पडलाय बघा. आई विचार करायला लागली. मेंढर बी आली ती मेंढरा क. आई कसं वाटलं मेंढर आणली. चांगले वाटले. हा मेंढरा धुवून झाली.
आणि मेंढरं आता चालली आपली चराय. बरं बरं. सगळी मेंढरं धुवून बिवून चाललोय आता आम्ही वाड्याच्या साईडला चाललोय, म्हणजे कांद्याची पात तिकडच आहे. तर हो का आपलं दादा मागं येत आणि मेंढरं आणि आई पुढं गेले मित्रांनो. आणि मी तर सगळ्यात शेवट बाबा, दादांच्या बी मागं मी. सगळी मेंढरं वाटेने चालल्या ते आणि आपण करतोय व्हिडिओ शूटिंग वाटेनीच. आता थोड्याच वेळात आपण पोहोचलो नाही का तिथे ज्वारीचं, त्या दिवशी जी ज्वारी चालली ना तिथंच बुसकट बिस्कट आहे, तेच चारायचे आता जाऊन. रजवाईच्या रानात आलेली आहेत आणि डायरेक्ट तुटून पडल्या ते बुसकटाव. चांगलीच भुकेली असते ना मित्रांनो, पवलं ना की मग भूक लागतेच त्यांना. पवनी घातल्यावर चांगली भुकेल त्यात. बघा आपलं बुसकट खात्यात आहे. त्यांना काय आवडते ज्वारीचं बुसकट मला काही कळलं नाही, चांगलंच तुटून पडतंय खांडवा. आपले मेंढरं धुवून आणल्या ते, पण ऊनच भरपूर लागतंय मित्रांनो. त्याकरता निवांत बसल्यात बघा सावलेला बघा. ऊनच भरपूर आहे. त्यांनी आंघोळ करून आलेत तरी त्यांना दम निघा नाही उन्हाचा, त्याकरता आपली सावलीला बसल्या ते. त्या ठिकाणी बघा कोण आले, आपलं राव आप्पा आणि बाप्पू तात्या. बघा आपलं दादा. चला आता त्यांनी काय आणलंय बघा, पिल्ल आहेत पिल्ल, कोंबडीची पिल्ल. कोंबडी आणली होय त्यात, कोंबडी आणि पिल्ल. दम आम्हाला दाखवा, आम्हाला दाखवा व्हायचं कसली आहेत. हा हो का मित्रांनो, हो का. अयो आताच काढलेत वाटतं बारीक बारीक. लका 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 लय मस्त पिल्ले आहेत. हो घरनं आणली बाबा. हा कोंबडी बघा आणि पिल्ल चांगली दाभार आहेत. आप्पा बरं आहे का? हा बघा आप्पा आल्या तर त्यांची मेंढरं इथंच असतात खाली. बापू त्यांना नवीन थंड आणलंय. कशी आहेत आपली नवीन बालिंगी? चांगली आहेत ना. तर आप्पांना खास बालिंगी दाखवायसाठी मी इकडं आणलंय मित्रांनो. आणि बघा त्यांचा एक व्हिडिओ बी काढून घेतोय आपण आपल्या नवीन बालिंग्यांसोबत. सोडा आता. हा बघा फोटो. 85 वर्षाचा म्हातारा आहे. हा 85 वर्षाचा आजोबा अजून मेंढरं वळत्यात. तुम्हाला सांगितलं हो का, त्यांना वाटते खायला आणले काय. आपण चांगली आहेत ना. आपल्या मेंढरांना पाणी बिणी पाजून आणले. मग अशी पाण्यावर गेलो तिथं काय शूटिंग नाही घेतली जरा वाईस. आणि पाणी बिणी पाजलं ना आता कुठे आणले माहिती का, वाडा एक तुम्हीच बघा वांग्यात आणले मित्रांनो. वांगे खाते ते भरपूर मोठं वांग्याचं रान आहे. सगळे मेंढरं आपली आता वांग्यात दिले ते सोडून सरते ते चांगले. रानची चांगलीच मजा आहे वांगी खायला. हो का आज नुसती वांगी वांगी खाणार का नाही दादा? आणि उद्यापासून आपला पाला आतलं का बाळ. हा पण आज नुसती वांगी. आज नुसती वांगी वांगी. आता आपली गज फुगल्यात आहे मित्रांनो. आणि आता मेंढरं बघा चेक काढली ते ओढ्या आणायला लागली की इकडून तिकडं गडी. मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला आपली मेंढरं वाघरात घालावले ते. या ठिकाणी आपलं आई दादा बसल्या ते. आणि टायमिंग किती झालाय तरी अंधार नाही. तुम्हाला दाखवतो दमा. हे बघा किती आपले आई साहेब आहेत. 7:07 झाले तरी अजून ठणठणीत उजेडे. म्हणजे दिवस काय लवकर जात नाही का नाही आई? ते दिवस मोठा आखाडापासून मग आखाडतो, मोठा होतो. हा आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. भाकरी तर झाल्या मित्रांनो. मी पार लेट व्हिडिओ काढायला लागले. हो का आपल्या या चुलीवरती बाजरीच्या भाकरी केल्यात. आई काय करते मग कालवण? अंड्याचं. दादांना आज आपली अंडे खाऊ वाटल्यात मित्रांनो, त्याकरता अंड्याचं कालवण आहे. हो का हे आपली भाकर झाली. मस्त अंडी बिंडी खायच्यात आज आपल्याला. आई उकाडली का अंडी? हो का आपली अंडी मित्रांनो. अरे आई उकाडले तिथं फुटलं एक तर. अर लका 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 लका. जाळ कमी कर, जाळ कमी कर. उकाडली चांगली अंडी उकाडले ते मित्रांनो. आपली झाड भरपूर लागल्यावर लगेच उकाडतात. आपली अंडी सोलायचं चाललंय आईचं. हो का मस्तपैकी. आई चांगली उकाडलेत ना. हो का टरकाले निघते ते चांगली मित्रांनो. आपली अंडी उकाडले ते. हो का ह्या भांड्यात काढून घेते आई. मस्तपैकी आपलं चाललंय सोलायचं. आई एकटीच सोलते.
मस्तपैकी आपलं कालवण शिजायला घातले हो का. आईने शिजाय घातले, आता उकळी फुटायला लागले. जाळ बी चांगला लागला हो का. ह्यो जाळ असा जाळ हरावच शिजते या. मी एवढा जाळ बी नाही, मध्यम जाळ आहे. आणि बघा आपलं अंड्याचं कालवण आता उकळी फुटायला लागली. तर वर आहे हो का, कांदा बिंदा चिरून घेते. आई झालंच काय का आता. हो का, कळलं का कालवण. कालवण काढलेलं आहे हो का. अंडी बघा कशी फोडून टाकली ना, मस्त होतं आपलं साधं सोपं वाड्यावरचं कालवण आहे मित्रांनो. हे आपलं आई बनवते ते, पण खायला मस्त लागतं एकदम. मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे हो का. ही 2 अंडी, बाजरीची भाकर, कांदा दादांना बी दिले वाढून हो का. दादांचं इथं ताट आहे आणि आपलं कालवण. तर आता आम्ही सगळेजण मस्तपैकी करणारे जेवण. हे आपलं ताट तर आलंय बाबा जेवायला. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आपली 2-3 अंडी मी खाल्ली, 2-3 दादांनी, 1-2 आईनी. तर अंड्याचं कालवण एकदम मस्त झालं, पोटभर जेवण झालेलं आहे. तर आजचा आपला ब्लॉग कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.